तर मंडळी, 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. माझ्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठल्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळते, कुठल्या गोष्टी या दिवशी दान कराव्या, त्याची संपूर्ण माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, कोणकोणत्या गोष्टी करू नयेत. याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी असे कुठले उपाय करावेत त्यामुळे घरात सुख समृद्धी येईल, कुठल्या देवतेची पूजा करावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करावी, अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणती कार्य आवर्जून केली पाहिजेत ज्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, या अक्षय तृतीयेचे महत्त्व, हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण, उत्सव, व्रतवैकल्य साजरी केली जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील सण, उत्सव आणि व्रत ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली गेली आहेत. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी. या दिवशी जप, होम, दान इत्यादी तुम्ही गोष्टी केल्या तर त्याचे पुण्य अक्षय असतं, ते कधीही संपत नाही असं म्हटलं जातं. मंडळी, याच तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात. या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते, नरनारायण जयंती असते, परशुराम जयंती असते, बसवेश्वर जयंती तसेच हरग्रीव जयंतीसुद्धा असते. म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीला केलेले दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही. मंडळी, अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे. जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व आहे. ऋषभ देव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं. व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयस नामक राजाकडे उसाच्या रसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधी क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असेही म्हणतात. या तिथीला केलेले दान अक्षय असतं. या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पाण्याने भरलेला घडा दान करावा, तसंच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे जोडे सुद्धा गोरगरिबांना दान करावेत असं म्हटलं जातं. सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी ही कथा आहे. अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो. या दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आल्यात आहेत त्या माणसांच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी, रुजावी या हेतूने सांगितलेले आहे. या सणाच्या निमित्ताने दानाचं आणि त्यागाचं महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो. आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असतं. म्हणूनच तर या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं, शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात. महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचनासुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिकाही प्रचलित आहे. आता भविष्य पुराणामध्ये सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल काहीतरी सांगितलंय बरं का. ते काय आहे? एक सदाचारिणी दानधर्म करणारा व्यापारी होता. दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला. या व्यापाऱ्याची स्थिती हालाकीची झाली. दारिद्र्य आलं. त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा महिमा सांगितला. पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथाशक्ती दानधर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला. खूप यज्ञ त्याने केले, राज्य सुख उपभोगले, पण अक्षय तृतीयेला त्याने केलेले पुण्य कधीही क्षय पावलं नाही, ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्य पुराणात येते. वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात. या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, सोनं तसंच
पाण्याचे दान केल्याने अक्षय फळाची प्राप्ती मिळते। या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान करणाऱ्याला सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असतं। या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो, अशी सुद्धा मान्यता आहे। मंडळी, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान कुठल्या कुठल्या गोष्टीचं करावं या संदर्भातला एक व्हिडिओ मी या अगोदर टाकलेला आहे। तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला होता। या एका दिवसाने एका कलहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाचा सुरुवात अशी संधी साधलेला हा एक काळ आहे। त्यामुळेच अक्षय तृतीयेला या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे, कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो। मुहूर्त खरं तर एक क्षणाचा साधलेला असतो, तरी संधी कालामुळे त्याचा परिणाम 24 तासापर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। आता बघूया अक्षय तृतीयेबद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युधिष्ठिरा, या तिथीला केलेले दान हवन क्षयाला जात नाही, म्हणूनच या तिथीला ऋषीमुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं आहे। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी, अक्षय म्हणजे कधीही नाश होत नाही असं, त्यामुळेच या दिवशी दान करायला सांगितले आहे। या दिवशी केलेल्या दानाने पुष्कळ पुण्य मिळतं। पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जीवांनी पूर्वी केलेले पाप न्यून होतं, कमी होतं आणि त्याचा पुण्याचा साठा वाढतो। एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्य साठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायलाच हवं। दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का। म्हणजेच पहिला प्रकार आहे धनाचे दान करणे। धनाचे दान करणे म्हणजे तुम्ही कुणाला आर्थिक मदत करू शकता। आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात। तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्य करते, अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्य करते आहे, अशा व्यक्तींना सुद्धा हे दान करू शकता। दुसरं दान आहे मनाचं दान। अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा। कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावे। आपल्या सद्गुरूंच्या मंत्रांचा जप करावा। दिवसभर उपासना, साधना आणि ध्यान करावं, त्यामुळे मनाचं दान होतं, अर्थात मनाला दिवसभर ईश्वरचरणी लावावं। आणखी एक प्रकारचं दान अक्षय तृतीयेला आवर्जून करावं, ते म्हणजे उदक कुंभाचं दान करणं। पण उदक कुंभ दान करणं म्हणजे काय, तर मातीचा एक छोटा माठ, पाण्याने भरलेला माठ दान करावा। त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा। त्यामुळे काय होतं, तर त्यामुळे पितृऋणातून आपल्याला मुक्ती मिळते। पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते। पितरांसाठी या प्रकारचं दान केलं जातं। तुमचा जर या गोष्टीवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे, उष्माघाताने लोक मरतायत। मग अशा वेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पानपोळीची सोय करा, त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल अशी योग्य सोय करा। प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवा। या प्रकारच्या दानाचं सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय मिळेल। या दिवशी तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकता। जर छत्री, चपला इत्यादी, त्याचं बरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धनधान्यही दान करू शकता। अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान नक्की करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल। आता अक्षय तृतीयेला कुठल्या गोष्टी करू नयेत। अक्षय तृतीयेला मांस आणि मदिरा याचे सेवन करू नये, खोटं बोलू नये, कोणालाही फसवू नये, त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद, भांडणं अक्षय तृतीयेला करू नये। अक्षय तृतीयेला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा। माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचे पठण करावे, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते। आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलंही भलं होतं। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।